प्राथमिक आरोग्य केंद्र नाचणगाव अंतर्गत 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत कुष्ठरोग शोध मोहीम मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वप्नील बेले, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉक्टर याज पराटकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर होणारी मामिडवार, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेश्मा बोरघरे, डॉक्टर अदिती लांबट यांच्या मार्गदर्शनात सुरू असून गावागावात एक महिला एक पुरुष अशी टीम कुष्ठरोगाचे संशयित रुग्ण शोधण्यासाठी आपल्या घरी येत आहेत। नागरिकांनी आपल्या शरीरावरील असलेले चट्टे सांगून कुष्ठरोग शोध मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य सहाय्यक दिलीप उटाणे यांनी केलेले आहे। कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लॅप्रा आहे। या जीवाणूमुळे होणारा एक दीर्घकालीन संसर्गजन्य आजार आहे। हा आजार मुख्यत्वे त्वचा, मज्जातंतू म्हणजेच नस, श्लेष्मल आणि डोळे प्रभावित करतो। योग्य वेळी निदान झाले तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो। संक्रमित व्यक्तीच्या नाकातून किंवा तोंडातून बाहेर पडणाऱ्या थेंबामुळे ड्रॉपलेट्स दीर्घकाळ जवळचा संपर्क झाल्यास संसर्ग होऊ शकतो। हा आजार सहजपणे पसरत नाही, तर दीर्घकालीन व वारंवार संपर्क असल्यासच धोका वाढतो। अनुवांशिक कारणांचा थेट संबंध नाही, परंतु प्रतिकारशक्ती कमजोर असलेल्या व्यक्तींमध्ये धोका जास्त असू शकतो। कुष्ठरोगाची लक्षणे हळूहळू दिसतात आणि प्रारंभी सौम्य असू शकतात। त्वचेवरील लक्षणे: त्वचेवर फिकट पांढरट किंवा लालसर डाग, त्या भागात संवेदना कमी होणे म्हणजे सुन्नपणा, त्वचा कोरडी पडणे, ताणल्यास किंवा सुयांनी टोचल्यास वेदना न होणे, हात पाय, चेहरा किंवा इतर भागातील नस सुजणे, हात पाय झिंजण्या, सुन्नपणा, स्नायूंची शक्ती कमी होणे, वस्तू पकडताना त्रास होणे, डोळ्यात कोरडेपणा किंवा जळजळ, भुवया किंवा पापण्यांवरील केस गळणे, नाक बंद असणे, नाकातून रक्त येणे। पीबी कुष्ठरोग 6 महिने तर एमबी कुष्ठरोग 12 महिने किंवा कधी-कधी 18 महिने उपचार नियमित घेतल्यास रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि संसर्ग पसरत नाही। मोहिमेला आरोग्य सहाय्यक श्याम जोशी, दिलीप उटाणे, स्वाती धोंगडे, सिंधू रोकडे, सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉक्टर कांचन बाभुळकर, स्वाती बडगे, सुप्रिया भगत, प्राचू अवथरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। चमूने केलेल्या सर्वेक्षणावर नियंत्रण केले जात आहे। शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या माध्यमातून रॅली काढून जनजागरण सुद्धा करण्यात आलेले आहे। रवींद्र भोगे, पंकज मेश्राम, निहाल इंगोले, संजय पिंपळकर, मदन हदगावकर, प्रसाद माळवे, माया पडधाम मोहिमेचे पर्यवेक्षक म्हणून काम करीत आहेत।